जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील 6व्या दशकातील 8वा समास पाहतोय, दृश्य निरशन नावाचा। जे डोळ्याला दिसतं ते सत्य असतंच असं नाही, अशा पद्धतीनं समर्थांनी विषयाला मांडायला सुरुवात केली आणि आपल्या प्रचितीला येणारं दृश्य कसं प्रचितीला आलं तरी नाशिवंत आहे हे पटवून दिलं। आपण निरूपणाच्या ओघामध्ये एक विषय पाहिला की असं आपल्या बाबतीत घडतं कारण आपण देहाच्या ठिकाणी आसक्त आहे म्हणून। एकूण काय, आपली देहबुद्धी ही दृश्याच्या सत्यत्वाला कारणीभूत आहे। हाच विषय आता समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलेला आहे। कालपर्यंत आपण 36 ओव्या पाहिल्या, आता 37व्या ओवीपासून पुढे पाहूया। समर्थ म्हणतात, तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बापा। नाना प्रकारे माया ही मिथ्या आहे हे सांगूनही तुला जर दृश्यच सत्य वाटत असेल, दृश्याचा भासच सत्य वाटत असेल, तर तू चूक करतोयस असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं। ही गोष्ट आपण कालच्या निरूपणाच्या अगदी शेवटी पाहिली होती। इथून पुढे मात्र समर्थ मूळ कारणाकडे वळले की कशामुळं आपल्याला हा भास सत्य वाटतो। समर्थांचे शब्द पहा, दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचरला। दृश्य तर अविद्यात्मकच आहे, अविद्यात्मक याचा अर्थच मिथ्या। पण हा दृश्याचा भास जसा पंचभौतिक आहे तसाच तुझा देहही पंचभौतिक आहे, अविद्यात्मक आहे। म्हणून हा अविवेक तुझ्या ठिकाणी आलेला आहे असं समर्थांचं सांगणं आहे। असं पहा, देह आहे म्हणून आपण दृश्याचा अनुभव घेऊ शकतो। देह नसता तर आपल्या पक्षी दृश्यही नसतं। इथे गंमत अशी झालेली आहे की आपल्याला दृश्याचा भास खरा वाटतो कारण तो भास आपण देहातून ग्रहण करतो म्हणून। बरं, इतकंच नाही, समर्थ पुढे जे म्हणतायत ते आणखी महत्त्वाचं आहे। दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक। अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची। पहा, क्रम सांगतायत समर्थ, कशा पद्धतीनं आपण अनुभव आतमध्ये घेतो। समर्थ म्हणतायत, डोळ्यांनी दृश्य पाहिलं आणि मन त्या भासात्मक दृश्याकडं आकर्षित झालं आणि सूक्ष्म देहात म्हणजेच लिंग देहात दृश्याची प्रतिमा तयार झाली। आपण जो अनुभव ग्रहण करतो तो इंद्रियांशिवाय ग्रहण करताच येणार नाही। उत्तम पदार्थ समोर आहे पण जीभ नसेल तर आपण त्याची चव कशी घेणार? म्हणजे चव घेण्यासाठी जीभ लागते। चव मिथ्या आहे तशीच जीभही मिथ्या आहे असं समर्थ सांगतायत। दृश्यामध्ये आपण आसक्त होतो पण त्याला क्रम आहे। स्थूल दृश्य डोळ्यांच्या मार्फत आत येतं आणि मनातून तिथं आकर्षण होतं। दोन्हींचा संयोग होऊन एक प्रतिमा तयार होते आणि तिथे आपण त्या दृश्यामध्ये अडकतो। आता इथे सगळंच अविद्यात्मक झालं नाही का? दृश्य नाश पावणारं आहे आणि आपलं मन, बुद्धी इत्यादी गोष्टीसुद्धा अस्थिर आहेत, शाश्वत नाहीत। मग या दोन्हींच्या संयोगानं आपण जे दृश्य अनुभवलं ते शाश्वत कसं असेल? तोही भासच। म्हणून समर्थ म्हणतात, अविद्येनं अविद्येला पाहिलेलं आहे आणि दृश्य सत्य आहे असा विश्वास उत्पन्न झालेला आहे। अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासिली। आणि अर्थातच देह तर अविद्येमध्ये आहेच, तुझी काया अवघी संचली अविद्येची। आता याच्याही खोल जाऊन समर्थ सांगायला लागले, तेची काया मी आपण
हे देहबुद्धीचे लक्षण. इथे आपली मुख्य अडचण होऊन बसली आहे. देह आहे तर देहाला अनुभव येणार आणि तो अनुभव अडवता पण येणार नाही. असं पहा, तुकाराम महाराज आणि आपण शेजारी शेजारी बसून जेवण करीत आहोत. तुकाराम महाराजांनाही पानातील पदार्थ दिसतील, आपल्यालाही ते दिसतील, पण देहबुद्धीची अडचण तुकाराम महाराजांपाशी नाही, आपल्यापाशी ती आहे. आणि ती देहबुद्धी म्हणजेच तेची काया मी आपण. मिथ्या असलेलं दृश्य मिथ्या इंद्रियांमधून आत घेतलं गेलं. मनाच्या मार्फत सूक्ष्म देहामध्ये त्याचा निश्चय झाला वगैरे सगळं ठीक आहे. पण मुळात देह मी आहे हा भ्रम असल्यामुळं या दृश्याचा अनुभव मी घेतला अशी मीपणाची भ्रमात्मक जाणीव तिथं आली. आणि प्रत्येक जाणीवेबरोबर आपली देहबुद्धी दृढ होत गेली आणि ती दृढ झाल्यामुळंच हे दृश्य जग आपल्याला खरं वाटायला लागलेलं आहे. तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण येणे करिता झाले प्रमाण दृश्य अवघे. आपली अडकवणूक समर्थ सांगतायत पहा. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो. दोहींमध्ये महासंदेहो पैसावला बळे. सगळाच भ्रम निर्माण झाला. एकीकडं देहाला सत्यत्व दिलं आणि दुसरीकडं दृश्याला सत्यत्व दिलं. त्यामुळे पदरात जर काही पडला असेल तर तो द्वैतपणाचा भ्रम. मी द्रष्टा आणि समोरचं दृश्य. मीच जर तिथे नाही तर दृश्याला द्रष्टा राहिलाच नाही ना. पण आपली ही अवस्था नाही. संतांची, ज्ञानी पुरुषाची ही अवस्था आहे की मी तिथे नाही. त्यामुळं द्रष्टाच नसल्यामुळं त्यांच्या पक्षी दृश्य अस्तित्वात नाही. मग मी तिथे नाही तर मी कोण आहे? मी आत्मा आहे हाच बोध तिथे पक्का आहे. त्यामुळे संतांना दृश्याची बाधा नाही. म्हणून त्यांच्या पक्षी दृश्य असत्य आहे. म्हणून तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की दृश्य हे असत्य आहे. पण शिष्यानं विचारलं की असत्य आहे तर मग मला दिसतं का? मला अनुभवाला काय येतं? त्याचं अगदी स्पष्ट आणि उघड उघड उत्तर समर्थांनी दिलं की देहबुद्धी आहे म्हणून ते अनुभवाला येतं, म्हणून सत्य वाटतं. आपला हा दृश्याचा अनुभव डोळे उघडे असल्यावर जसा आहे तसंच मिटल्यावरही आहे. मागेही आपण पाहिलं की प्रत्येक इंद्रियाच्या सापेक्ष दृश्य वेगवेगळं आहे. मनाचं दृश्य हा विचार आहे, त्वचेचं दृश्य हा स्पर्श आहे, चव जिभेच्या पक्षी दृश्य आहे, तर दृश्य हे डोळ्यांच्या पक्षी दृश्य आहे. हे सर्व काही आत्मानुभवाच्या आडच येतं. कारण आत्मा, आपलं स्वरूप किंवा परब्रह्म किंवा निर्गुण तत्व हे दृश्याच्या पलीकडे आहे. दृश्याचा ते आधार मात्र निश्चित आहे. आत्म्याशिवाय दृश्यही अस्तित्वात येणार नाही. पण आपण देहबुद्धीमध्ये असल्यामुळं आपली दृश्यामध्ये अडकवणूक होते. दृश्याला सत्यत्व दिल्यामुळं आत्मानुभूती लांब राहते आणि आपण दृश्यामध्ये अडकून पडतो. हे तसंच आहे. मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेत बसावं आणि मध्ये लागलेल्या स्टेशनवरती रमत रमत तिथेच संपूर्ण आयुष्य घालवून द्यावं. मग आपण मुक्कामाला कसं पोचणार? समर्थ पुढे हाच विषय आणखी खोलात जाऊन सांगतायत. ते काय म्हणतायत पहा. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. आपलं आत्मस्वरूप हे आपल्या देहाला, मनाला, बुद्धीला अगोचर आहे. त्यांना हे कदापि कळून येत नाही. पण साधनेसाठी तर आपल्याला देह लागतो, आपलं मन, आपली बुद्धी लागते. इथे साधकाची अडचण होते. काट्याने काटा काढणे हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं आंतरिक साधनेमध्ये अवघड आहे. काट्याने काटा काढण्याच्या उदाहरणामध्ये दोन्ही काटे दृश्य आहेत. पायात रुतलेला काटा पण आणि ज्या काट्यानं आपण तो काटा काढणार तो काटा पण.
पण इथे मात्र सगळा अदृश्यातील व्यवहार आहे. मन आपल्या डोळ्याला दिसत नाही, बुद्धी आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि आपला अहंकार, आपली देहबुद्धीही आपल्या डोळ्याला दिसत नाही. तसंच आपलं आत्मस्वरूपही आपल्या डोळ्याला दिसत नाही. मग गंमत अशी होते की साधना करत असताना आपलं मन बाजूला कसं ठेवायचं, आपली देहबुद्धी बाजूला कशी ठेवायची, हीच साधकाची अडचण होऊन बसते. बरं असं आहे की आपलं हे मन, आपली ही देहबुद्धी कायमस्वरूपी आपल्याजवळ आहे, अगदी आपल्या निद्रेतही. मग प्रत्येक कर्मामध्ये सुद्धा ती आपल्याबरोबर राहते. तसंच साधनेचं कर्म आहे. त्यामुळे देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट, अशी आपली अवस्था होऊन बसते. हे असंच आहे जसं की मी घालवण्यासाठी नाम घ्यावं, पण मी नाम घेतो याचाच अभिमान बाळगावा. तर मग अभिमान जाईल का? सद्गुरूंपाशी देहबुद्धी घालवायला जायचं, पण मी सद्गुरूंची सेवा करतो असा अभिमान बाळगून ठेवायचा. मग देहबुद्धी जाईल का? तसंच साधकाचं होतं. देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या मार्फत तो आत्म्याला जाणून घ्यायला जातो, पण आत्मा कदापि जाणला जात नाही. त्यामुळं साधना तर करावी लागते, पण ज्या गोष्टींच्या मार्फत साधना करायची ते सर्व काही सोडावं लागतं. म्हणून श्री महाराजांचं वाक्य आठवतं की नाम घेता घेता नामामध्ये इतके मुरून जा, बुडून जा की मी नाम घेतो हेही विसरून जा. पुढे समर्थांनी अशीच साधकाची अवस्था सांगितली आहे पहा, की त्याची काय अडचण होते. तेथे साच मनी दृश्याला निश्चयची बाणोनी गेला, पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात. परब्रह्माची इच्छा तर धरलेली आहे, कारण आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. पण दृश्य सृष्टी समोर येते, सत्य वाटते आणि तिचा अंतःकरणात निश्चय झालेला असतो. त्यामुळे घोटाळा निर्माण होतो असं समर्थ म्हणतायत. डोळे मिटले की आपल्या पुढे आपलं मन विचार रूपानं प्रगट होतं. एक विचार आला की त्यातून दुसरा, त्यातून तिसरा, अशी साखळी निर्माण होते. हेच ते दृश्य ज्यानं आपली वाट अडवली जाते. अगदी शांतपणे साधना जरी झाली तरी माझ्याकडून साधना झाली याची स्मृतीसुद्धा आपल्यापाशी राहतेच. हे सर्व काही देहबुद्धीमुळेच घडतं, दृश्याला सत्यत्व दिल्यामुळं घडतं. समर्थ म्हणतायत, आता असो हे बोलणे, ब्रह्म न पविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. जोपर्यंत देहाहंत आहे, मी देह हा भाव दृढ आहे, म्हणजेच आपला मीपणा आहे, तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणं शक्य नाही, म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाची. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की आपल्याला दृश्य हे सत्य वाटतं. त्यामुळं मुळातच नश्वर असलेल्या, अस्थिर असलेल्या, मिथ्या असलेल्या दृश्यातून आत्मस्वरूपापर्यंत जाता येणारच नाही. अस्थीचा देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख, असे परखड शब्द समर्थ वापरतात. देह हा अस्थींनी बनलेला आहे, त्यात एक मांसाचा गोळा डोळा म्हणून आहे. त्यातून आपल्याला स्थूल दृश्य दिसतं. त्याच डोळ्यांनी मी देव पाहीन असं म्हणणारा मूर्ख आहे, असं समर्थ म्हणतायत. दृश्याला बाजूला टाकल्याशिवाय आत्मप्रचिती येत नाही, हे निक्षून सांगण्याच्या ओघामध्येच समर्थांनी हे सांगितलेलं आहे. आपला देह, मन, बुद्धी, देहबुद्धी हे सगळं काही दृश्यच आहे. दृष्टीस दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. असं हे दृश्यातीत असलेलं ब्रह्म, हे ब्रह्म सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टींना नाश आहे. बाकी सर्व गोष्टी भासमान आहेत. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. म्हणजे एक गोष्ट इथे उघड झाली
की परब्रह्म बाहेरून कुठून आणण्याची गरज नाही, कारण ते शाश्वत आहे. असं नाही की काल नव्हतं आणि आज आपण साधनेला बसलो म्हणून आज येणार आहे. ते आहेच. आपण त्या अनुभवामध्ये नाही, याचाच अर्थ आपण दृश्यात अडकलेलो आहे. मग साधकाच्या पक्षी एकच काम राहतं, आणि ते म्हणजे आत्मस्वरूपाच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करणं. आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, अर्थातच देहबुद्धी बाजूला करणं. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत हे तत्वच आहे. त्यामुळं जोपर्यंत आपण अशाश्वतामध्ये राहणार तोपर्यंत परब्रह्मापासून दूरच राहणार. पण ते ब्रह्म शाश्वततेनं दाटून असल्यामुळं ज्या क्षणी दृश्याचा पडदा पडेल त्या क्षणी ब्रह्मतदाकारता निश्चित आहे, आणि ब्रह्मतदाकारता हाच ब्रह्माचा अनुभव. पण असं होण्यासाठी जे आड येतं त्याला समजून घेणं गरजेचं आहे, आणि नेमकं तेच समर्थ पुढे म्हणतायत. ते समासाच्या शेवटी म्हणतात, आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. पुढल्या समासामध्ये देहबुद्धीचं लक्षण सांगितलेलं असून ज्याबद्दल भ्रम होऊन सर्व गोंधळ निर्माण झालाय तो मी कोण आहे त्याबद्दलही विवेचन केलेलं आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. समर्थांच्या शब्दाला महत्त्व आहे. समाधान ते स्वभावे असं ते म्हणतात. स्वभावतःच ते तिथं आहे, कारण ते आत्मसमाधान आहे. हेच तर आपण मगाशी पाहिलं की ब्रह्म शाश्वततेनं दाटून असल्यामुळं ते बाहेरून कुठूनही आणायचं नाही. आत्ता आपण निरूपण ऐकताना अगदी देहबुद्धीमध्ये दृढ असताना सुद्धा परब्रह्म आपला आत्मस्वरूप आहेच. तसंच ते ज्ञानी पुरुषाजवळही आहे. फरक इतकाच की ज्ञानी पुरुषाजवळ आत्मबुद्धीचा भास नाही. त्यानं मी कोण हे जाणलेलं आहे, म्हणून मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे. आपल्या खोट्या मीची संकल्पना टाकून आपल्या स्वरूपापाशी अनन्य व्हावं. अन्य नाही ती स्थिती म्हणजे अनन्य. म्हणजेच इथे याचा अर्थ असा की निश्चयानं आत्मबुद्धीपाशी दृढ राहावं. मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, आणि मग तिथे समाधान आहेच, कारण आत्म्यापाशीच ते विलसणारं आत्मसमाधान आहे. मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरसन नाम समास 8 श्रीराम. यापुढे 9वा समास सारशोधन म्हणून आहे. समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे देहबुद्धीचं लक्षण ते सांगतील, आणि शिवाय मी कोण हे पण ते सांगतील. या समासाचा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.